काळ्या विहिरीचे रहस्य भाग 7. टाळ्यांचा आवाज संपूर्ण सभागृहात घुमत राहिला. 1 2 3 आणि मग सुवर्ण सिंहासनामागून एक उंच व्यक्ती शांतपणे पुढे आली. त्याच्या अंगावर पांढरे वस्त्र होते, चेहऱ्यावर तेज होतं आणि त्याच्या गळ्यात आर्याकडे असलेल्या लॉकेटसारखंच एक पूर्ण गोल लॉकेट होतं. तो हसला. खूप छान आर्या, तू इथपर्यंत पोहोचलीस. आर्याने सावधपणे विचारलं, तू कोण आहेस? त्या व्यक्तीने उत्तर दिलं, मी कथा संपवणारा नाही, मी कथा सुरू करणारा आहे. क्षणात सभागृहातील सर्व भिंती अदृश्य झाल्या. त्यांच्या जागी असंख्य प्रकाशमय धागे दिसू लागले. प्रत्येक धाग्यात एक वेगळी कथा सुरू होती. कुठे काळ्या विहिरीचे रहस्य, कुठे रक्तगड, कुठे अग्निकुंड, कुठे अनाहतपूर. त्या व्यक्तीने हात पुढे केला. एक धागा आर्याच्या हातात आला. प्रत्येक जग, प्रत्येक कथा, प्रत्येक शाप याची सुरुवात एका निर्णयातून होते. आर्या गोंधळून म्हणाली, म्हणजे हे सगळं खरं नव्हतं. तो मंद हसला. खरं आणि खोटं हे माणसांनी निर्माण केलेले शब्द आहेत. कथा मात्र प्रत्येक वेळी कोणाचं तरी वास्तव असते. तेवढ्यात त्यांनी आर्याकडे रोखून पाहिलं. आता शेवटचा प्रश्न, तू रक्षक म्हणून जगशील की कथाकार म्हणून? सभागृहात पुन्हा शांतता पसरली. त्या क्षणी आर्याच्या समोर दोन दार प्रकट झाली. पहिल्या दारावर लिहिलं होतं रक्षक, दुसऱ्यावर निर्मिती. सृष्टी हसली. गुरुदेवांनी डोळे मिटले. नेले आर्याकडे आशेने पाहू लागला आणि कथा तिच्या सर्वात मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली. सभागृहात इतकी शांतता पसरली होती की प्रत्येकाच्या श्वासही स्पष्ट ऐकू येत होता. आर्याच्या समोर 2 दार उभी होती, रक्षण, निर्मिती. दोन्ही दारातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता, पण त्या प्रकाशाचं स्वरूप वेगळं होतं. पहिल्या दारातून तलवारीचा आवाज, रणसिंगाचा नाद आणि युद्धाची ऊर्जा जाणवत होती. दुसऱ्या दारातून मात्र बासरीचे सूर, पक्ष्यांचा किलबिलाट, वाहणाऱ्या नदींचा आवाज आणि एका लहान मुलांच्या हसण्याचा नाद ऐकू येत होता. गुरुदेव पुढे आले. आर्या हजारो वर्षापासून प्रत्येक रक्षकाने पहिलं दार निवडलं, म्हणून प्रत्येक युगात युद्ध पुन्हा सुरू झालं. सृष्टी शांतपणे म्हणाली, कारण त्यांनी अंधाराशी लढण्याचा प्रयत्न केला, पण नवीन प्रकाश निर्माण करण्याचा नाही. आर्या बराच वेळ विचार करत उभी राहिली. तिला काळ्या विहिरीपासूनचा संपूर्ण प्रवास आठवू लागला. तिने पाहिलेली भीती, रक्तगड, अग्निकूट, त्रिनेत्र, आई, छायाधिपती आणि त्या प्रत्येक घटनेत एक गोष्ट समान होती. सगळे अंधार नष्ट करण्यासाठी लढत होते. कोणीही प्रकाश वाढवण्याचा प्रयत्न करत नव्हता. आर्याने हळूहळू दुसऱ्या दाराकडे पाऊल टाकलं. मी निर्मितीची निवड करते. हे शब्द उच्चारता संपूर्ण सभागृह प्रचंड प्रकाशाने उजळून निघालं. क्षणात दोन्ही दार अदृश्य झाली आणि त्यांच्या जागी एक तिसरं दार प्रकट झालं. त्या दारावर कोणतंही नाव नव्हतं, फक्त एक आरसा होता. आर्याने त्या आरशात पाहिलं, पण तिला स्वतःचा चेहरा दिसला नाही. तिला दिसलं एक छोटंसं गाव. गावात एक साधंसं घर. त्या घरात एक आई आपल्या लहान मुलीला झोपताना गोष्ट सांगत होती. ती गोष्ट होती काळ्या विहिरीचे रहस्य. आर्या हादरली. ही तर माझीच कथा आहे. तेवढ्यात पांढऱ्या वस्त्रातील तो रहस्यमय पुरुष पुन्हा बोलला, नाही, ही तुझी कथा नाही. ही त्या मुलीची कथा आहे, जी पुढच्या युगात पहिली रक्षक बनणार आहे. म्हणजे तुझं काम शाप संपवणं नव्हतं, तुझं काम पुढच्या पिढीला सत्य सांगणं होतं. तेवढ्यात आरशातील दृश्य बदललं. तीच लहान मुलगी आता मोठी झाली होती. तिच्या हातावर आर्यासारखंच जन्मचिन्ह होतं, पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, धैर्य होतं. कारण तिला तिच्या आईने लहानपणापासून सत्याची गोष्ट सांगितलेल्या होत्या, म्हणून ती अंधाराला घाबरत नव्हती. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. तिला अखेर समजलं, वाईटावर विजय तलवारीने मिळत नाही, तो मिळतो सत्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्याने. अचानक संपूर्ण सभागृह हादरलं. आकाशातून हजारो प्रकाशकण खाली पडू लागले. प्रत्येक प्रकाशकण एक आत्मा होता. काळ्या विहिरीत अडकलेले जीव, रक्तगडेचे सैनिक, अनाहतपूरचे हरवलेले लोक, अग्निकुंडातील रक्षक, सगळ्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळू लागली. त्रिनेत्रचा आत्माही त्या प्रकाशात दिसला. तो आर्याकडे पाहून हसला. धन्यवाद, तू मला शत्रू म्हणून नाही तर मित्र म्हणून आठवलंस. हे बोलताच तो प्रकाशात विलीन झाला. तेवढ्यात मोक्षद्वार बंद होऊ लागलं. सृष्टी आर्याजवळ आली. आता तुला परत जावं लागेल, पण मी परत आले तर मला हे सगळं आठवेल का? सृष्टीने हसत उत्तर दिलं, सगळं नाही, पण जेव्हा जेव्हा एखादं मूल धैर्याने सत्याची निवड करेल, तेव्हा तुला जाणवेल की तुझा प्रवास व्यर्थ नव्हता. आर्याने शेवटचा कटाक्ष त्या दिव्य सभागृहाकर टाकला. ती मोक्षदारातून बाहेर पडली. क्षणात ती पुन्हा त्या जुन्या काळ्या
विहिरीसमोर उभी होती. सूर्य नुकताच उगत होता. विहीर आता पूर्णपणे कोरडी होती. ना शाप, ना सावल्या, ना रहस्य. फक्त विहिरीच्या काठावर एक लहान मुलगी बसली होती. ती हसत आर्याकडे पाहत म्हणाली, ताई, मला एक गोष्ट सांगशील का? आर्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती त्या मुलीजवळ बसली आणि हळू आवाजात म्हणाली, खूप वर्षापूर्वी एका काळ्या विहिरीत एक रहस्य पल होतं आणि अशा प्रकारे एक कथा संपली नाही. ती पुढच्या पिढीकडे प्रवासाला निघाली.